शेतकरी एकजुटीचा बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या एकजुटीचा छत्रपती येडेश्वरी शुगर खामगाव या साखर कारखान्यावर बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांचे गेट बंद आंदोलन. चालू हंगामातील ऊसाला पहिली उचल 3,000 रुपये द्यावी याकरिता बार्शी तालुक्यातील विविध शेतकरी संघटनेसह संभाजी ब्रिगेडच्या वतीनं येडेश्वरी शुगरच्या गेटला बंद करत शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. आजूबाजूचे सर्व साखर कारखाने शेतकऱ्यांना पहिली उचल 3,000 किंवा त्यापेक्षा अधिक देत आहेत, परंतु हा कारखाना 2800 रुपये देत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवरती अन्याय होत आहे. हा अन्याय शेतकरी संघटना व आम्ही सर्वजण खपवून घेणार नाही. त्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही लढू, असा आनंद काशेदे यावेळी म्हणाले. तर शेतकरी संघटनेचे शंकर गायकवाड यांनी या कारखान्याने आतापर्यंत शेतकऱ्यांना खूप लुटला आहे. यापुढे आम्ही लुटू देणार नाही. शेतकऱ्यावरचा अन्याय आम्ही खपवून घेणार नाही. शेतकऱ्यांसाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढा लढत राहू आणि न्याय मिळवून देऊ, असं या प्रसंगी बोलताना ते म्हणाले. तर शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते हनुमंतराव भोसले यांनी शेतकऱ्यांचा ऊस वेळेवर घेणं आणि कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना प्राधान्य देणं ही देखील जबाबदारी कारखान्याची असल्यामुळे त्यांनी यासाठी प्राधान्य देणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलं. या आंदोलनावेळी विकास वारबोले, सदानंद आगलावे, समाधान भालेराव, रवींद्र मुठाळ आदींनी मनोगत व्यक्त केलं. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी कृष्णा काशेद, विक्रम घायतिडक, ज्योतिराम शिंदे, विनोद वानकळस, आतिश लोंढे, विष्णू शिंदे, किरण कानगुडे यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राजकुमार यावलकर यांच्या नियंत्रणात पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता. ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा.